प्रेक्षकांनो, आता इकडे मधुसूदन नाईकांच्या ॲक्सिडेंटची बातमी आता इकडे पेपरमध्ये छापण्यात आलेली असते आणि ही बातमी इकडे दामिनीने बघितल्याबरोबर इकडे ती चक्कर येऊन पडते आणि हाच पेपर आता इकडे धैर्य सुद्धा बघतो। नमस्कार प्रेक्षकांनो, धैर्य जो असतो तो किचनमध्ये काहीतरी करतोय। आता हे बघितल्याबरोबर इकडे सावी त्याच्या मागे मागे येते आणि इकडे अवंती बोलते, अहो भाऊजी तुम्ही ते काय करताय? त्यावरसाठी मी दूध गरम करत होतो। त्यावर आता इकडे ती बोलते, अहो मला सांगायचं ना। आता इकडे सावी सांगत असते की फ्रेंड आता या दुधामध्ये साखर आणि हळद टाक, पण आता इकडे त्याला हळदच सापडत असते। त्यावर ती बोलते, फ्रेंड इकडे ना हळद वर आहे, थांब मी तुला काढून देतो। आणि लगेचच ती गॅसच्या ओट्यावर चढते आणि वर डब्यामध्ये चेक करत असते। इकडे धैर्य बोलत असतो, अगं सावी तू पडशील, सोड पडणार। तर इकडे धैर्य जो असतो तिला सावरतो आणि अख्खा पीठ त्यांच्या अंगावर। आता इकडे हे म्हणजेच इकडे सावी बोलत असते, फ्रेंड मला ना इथे माझं नाव लिहून दे ना। आणि आता इकडे मस्त नाव वगैरे लिहितात आणि इकडे त्यांचं असं सगळं काही म्हणजेच खेळ चालू असतो। आता इकडे धैर्यला आठवतं सावीसोबत घालवलेले क्षण। आता इकडे त्याच्या डोळ्यात अश्रू येतात। त्यावर ती बोलते, काय झालंय फ्रेंड, तू रडतोयस? तुझ्या डोळ्यात गेलंय का पीठ? त्यावर आता इकडे तो बोलतो, काही नाही। आता इकडे ती मनात बोलत असते की धैर्य आता फक्त काही दिवस, नंतर सगळं काही सत्य तुझ्या समोरच असणार। आता इकडे दामिनी जी असते तिच्या रूममध्ये असते, तिच्या डोळ्यामध्ये खूप जळजळ होत असते। आता इकडे ती डोळ्यामध्ये ड्रॉप टाकत असते आणि आता इकडे नानांना फोन लावून विचारते की लवकरात लवकर सगळे काही तुमचे माणसं कामाला लावा आणि लवकरात लवकर जो खरा माणूस आहे, ती बाई कोण आहे ते शोधून काढा। त्यावर आता इकडे तिची चिडचिड वाढलेली असते। तितक्या तिथे नीता जी असते ती आलेली असते वर। ती बोलत असते, आई चला नाश्ता करताय ना? त्यावर आता इकडे ती बोलत असते, नाही नाही मी नाही येत। इकडे नीता विचारते, आई काय झालंय, तुम्हाला बरं नाहीये का? तुमचे डोळे खूप सुजल्यासारखे दिसत आहे, असं वाटतंय की तुम्ही रात्रभर झोपलातच नाही। अहो आई तुम्हाला काही टेन्शन आहे का? जर असं काही असेल ना तुम्ही मन मोकळं करा, नाही तर मनातलं मनात झुरत राहाल तुम्ही आणि दिवसेंदिवस तुमची खूप चिडचिड होतीये। दामिनी बोलते, ए बया तू गप्प बस कर, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊस तर मी तिथे येऊन खाल्लेलंच बरं। आता इकडे त्यावर नीता तिथून चालली जाते हसत हसत। आता इकडे खाली जी असते म्हणजे आता इकडे सावी जी असते इकडे धैर्याचं डोकं पुसून देत असते आणि बोलत असते की फ्रेंड तुझं डोकं जर ओलं झालं असतं तर तुला सर्दी झाली असते ना। आणि तिकडे ती त्याचं डोकं पुसून देत असते। त्यावर तो बोलतो, हो आजीबाई। त्यावर आता इकडे ती बोलते, तू मला आजीबाई बोललास? आजीबाईचा फ्रेंड कोण असतो? आजोबा। आता तू सुद्धा आजोबा। आता इकडे यांचं असं सगळं काही चालू असतं। इकडे पराग जो असतो त्या इकडे सावीने सांगितलेलं सगळं काही आणलेलं असतं त्याचे एका फाईलमध्ये। आता इकडे त्यावर अवंती तरी बोलते, सगळं आणलेस तू पराग बरोबर? त्यावर तो बोलतो, हो हे काय आहे। तितक्यातच तिथे नीता सुद्धा येते। त्यावर इकडे अवंती बोलते, आता तुला आठवतंय ना समोरचं काय करायचं ते? त्यावर आता इकडे ते बोलते, हो वहिनी तुम्ही आता काही काळजीच करू नका। आता इकडे अवंती जी असते इकडे सावीच्या रूममध्ये जाते। आता इकडे तिथे आल्याबरोबर इकडे सावी तिच्याकडे बघते। आता इकडे त्यावर ती बोलते म्हणजे तिकडे अवंती असते इशाऱ्याने सांगत असते की सगळं काही झालंय व्यवस्थित म्हणून। त्यावर तिकडे सावी बोलते, फ्रेंड आता हे घे हा टॉवेल आणि तूच तुझं पूस, मी चालली, मला खूप इम्पॉर्टंट काम आहे। आता इकडे या तिघी या तिकडे हॉलमध्ये भेटतात। त्यावर आता इकडे अवंतीने नीता सांगतात की सावी तू सांगितलेलं परागने आणून दिलंय। त्यावर आता इकडे बोलते की परफेक्ट, एकदम परफेक्ट, मस्त, म्हणजेच मला जे हवं होतं तू ते आणलंच बघ। आता इकडे सावी जी असते ते आधी बघते, तो असतो एक पेपर म्हणजेच एक न्यूजपेपर असतो, त्यात सगळी काही माहिती छापलेली असते। त्यात आता इकडे मधुसूदनची सुद्धा बातमी आलेली असते आणि आता इकडे ती वाचल्याबरोबर इकडे सावी बोलते की एकदम परफेक्ट केलंय इकडे परागने। आणि आता इकडे ती बोलते की आता वहिनी ऐका माझं, आता ना आपण काय करायचंय, आता ना आई इथे येणार नाश्ता करण्याच्या बहाण्याने आणि आपल्याला काय करायचंय की त्या आल्याबरोबर ना त्यांच्या हातात तुम्ही म्हणजे नेहमीसारखा नाश्ता द्या आणि मी इथे खेळत असेल हा पेपर घेऊन, मग तुम्ही काय करायचंय ना, हा आजचा पेपर आहे या बहाण्याने माझ्या हातातून तो पेपर घ्यायचा आहे आणि आता इकडे तो पेपर इकडे मुद्दामून दामिनी मॅडम समोर ठेवायचा आहे। आता असं म्हणल्याबरोबर इकडे धैर्य वगैरे सगळेच असेल आणि ती बातमी सगळ्यांसमोर येईल। आता असं सगळं काही यांनी ठरवलेलं असतं। आता इकडे दामिनी जी असते इकडे हॉलमध्ये येत असते। त्यावेळी इकडे भास्कर बोलतो, आई तू माझी ती फाईल बघितली का ग? आता हे सुद्धा कामं मीच बघायचीत का? मला तितकेच धंदे नाहीये, मला दुसरे सुद्धा काम आहे इथे ना, माझं काय चालू आहे ना मलाच माझं माहिती नाही। आता अशी ती बडबड करत असते आणि तिथे येऊन बसत असते। भास्कर तिथे फोनवर बोलत असतो, तो जो पेपर असतो त्याच्या समोरच असतो। आता इकडे सावी आता इकडे ती पेपर घ्यायला जाणार, तितक्यात तिकडे तो पेपर उचलतो आणि एकदम ती तिथला असलेला बॉल आता इकडे त्यावर तिला समजत नसतं की कसा करून ते भास्करच्या हातातून पेपर काढायचा म्हणून, कारण ती जी बातमी असते ती फक्त दामिनीलाच दिसायची असते। आता एकदम ती बोलते की झुरळ आहे तिथे। आता असं म्हटल्याबरोबर एकदम भास्कर उठतो आणि आता इकडे बोलतो की कुठे झुरळ? आता इकडे ती बोलत असते ते तिकडे आहे, तुम्हाला चावेल तो झुरळ। आता असं म्हटल्याबरोबर इकडे भास्करला आठवतं कशा प्रकारे मागच्या वेळेस सावीने त्याला काडीने मारलेलं
आता इकडे तो त्याच्या हातातला जो न्यूजपेपर असतो तो आता इकडे रोल रोल करतो, म्हणजेच काडी बनतो, आणि आता इकडे तो सावीकडे जात असतो आणि बोलतो, काय ग मस्करी करतेस माझी, आणि कुठे तो झुरळ, आणि असं म्हणत एकदम तो तिला जोरात हाणणार, तितक्या तिकडे दामिनी जोरात रोट्याने बोलते, थांब भास्कर, हे काय करतोयस तू, तिच्यासारखं वागू नकोस, आणि हे बघ आज ना धैर्य घरात आहे, अजून तो तुझ्यावर ओसकेल आणि तुझे भांडणं चालू होईल आणि मलाच या सगळ्यामध्ये पडावं लागेल, जरा शांत हो बरं तू. आणि आता इकडे त्याला तिथून घालवते. आता इकडे दामिनी बोलते, आणि तू ग सावी काहीतरी खा आणि गपचूप बस, आणि हे सगळं जे आता झालेलं आहे ना ते धैर्यला सांगायची काही गरज नाही आहे. आता इकडे कशी बशी सावी सुटलेली असते. आता इकडे एकदम तिच्या हातात तो न्यूजपेपर असतो दामिनीच्या, आणि एकदम ती ठेवणार, तितक्यात तिला दिसते त्या न्यूजपेपरवर ती मधुसूदनची बातमी. आता एकदम ती उचलते आणि वाचत असते. त्यात लिहिलेलं असतं की मधुसूदनच्या ॲक्सिडेंटचं सत्य आलं समोर, सगळे पुरावे समोर, दामिनी मुजुमदार यात आरोपी, आणि असं सगळं काही वाचल्याबरोबर आता इकडे एकदम तिचे डोळे मोठे होते आणि एकदम तिला चक्कर येते आणि ती तिथे जागेवर पडते. आता इकडे या तिघीही एकमेकीकडे थम्सअप करतात, तिकडे हसत असतात, कारण आता प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. त्यावर तिकडे सावी लगेचच धावत पळत जाते आणि बोलत असते, फ्रेंड फ्रेंड तुझी आई बघ, तुझी आई चक्कर येऊन पडली. आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य जो असतो धावत पळत जातो. आता इकडे नीता आणि अवंती सुद्धा येते, आणि आता इकडे सगळेजण तिला विचारतात काय झालंय. इकडे धैर्य बोलत असतो, डॉक्टरांना बोलवायचं का आई, आणि आता इकडे असं सगळं काही यांचं चालू असतं. आता इकडे सावी बोलते, फ्रेंड तुझी आई ना ती पेपर वाचत होती आणि ना एकदम चक्कर येऊन पडली. आता असं म्हणल्याबरोबर इकडे दामिनी मनातल्या मनात विचार करते, जर धैर्याने तो पेपर वाचला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आणि म्हणून तिकडे बोलते, नाही नाही पेपर नाही, कशी चक्कर आली ना मलाच माहिती नाही. इकडे भास्कर सुद्धा बोलत असतो, आत्ताच तर ही माझ्या अंगावर वसकावली होती आणि अचानक काय झालं हिला. त्यावर आता इकडे सावी बोलते, फ्रेंड मला वाटते ना तुझ्या आईने ना भूताची गोष्ट बघितली असेल. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य जो बोलत असतो तो बोलतो की वहिनी द्या बरं तो पेपर. आता इकडे दामिनीला भीती वाटत असते, म्हणून तिकडे तो पेपर त्याच्या हातातून घेण्याचा प्रयत्न करते. त्यावर आता इकडे नीता आणि अवंती या दोघी तिला पाणी देण्याच्या बहाण्याने तिला थांबवतात. आता इकडे ती पाणी घेते आणि आता इकडे धैर्याच्या हातात तो पेपर येतो. तो सगळं काही पेपर बघतो आणि एकदम तिच्याकडे बघत असतो. तिला वाटतं सगळं काही समजले की काय, पण त्यामध्ये ती बातमी नसतेच. आता इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता इकडे सावीने कशा प्रकारे तो पेपर तिथून गायब केलेला आहे. आता इकडे म्हणजे पाणी आणण्याच्या बहाण्याने तिथून नीता गेलेली असते आणि लगेचच तो साडीमध्ये लपून तिथून पेपर नेलेला असतो आणि अवंती तिथे बसल्याबरोबर दुसरा पेपर आणून टाकत असते. आता असं सगळं काही यांनी अदला बदल पेपराची केलेली असते. पण आता इकडे नीता जी असते त्या पेपराची विल्हेवाट लावणार, तितक्यात आता इकडे धैर्याचा आवाज येतो आणि सावी सुद्धा तिथेच असते. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं या बातमी आता इकडे धैर्य समोर येईल की काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.